गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्वासे श्वासे श्री दत्त नाम. सर्वप्रथम माझ्या स्वर्गीय मातापित्यांना वंदन करते. इंदोर स्थित माझे गुरुवर्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या चरणी मी लीन होते. आणि आजचा विषय माझ्या देवी उपासना पुस्तकाचा आहे. तो तुमच्यासमोर मी लवकरच ठेवणार आहे. 9 जुलै 2025 माझे सद्गुरू अण्णा महाराज इंदोर यांनी पळशीकर कॉलनी इंदोर येथे स्थापन केलेल्या दत्त शक्तिपीठात माझं देवी उपासना हे 24वे पुस्तक स्वामी प्रपन्नाचार्य यांच्या हस्ते प्रकाशित केले. या समारंभाला स्वतः अण्णा महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. आमच्या आई मंजू माताजी उपस्थित होत्या. अण्णा महाराजांचे धाकटे बंधू जे सगळ्या धार्मिक कार्यात त्यांना सहाय्य करतात, प्रफुल्ल दादा चव्हाण, हेही उपस्थित होते. 2022 माझं शिव उपासना हे 23वे पुस्तक प्रकाशित झालेलं. त्याच्यानंतर जवळपास 2 वर्षाच्या गॅपनी माझं हे पुस्तक प्रकाशित झालं. अण्णा महाराजांच्या आशीर्वादामुळे हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं अशी माझी दृढ भावना आहे. याचं कारण 60 पानांवर पुस्तक असताना 2022 ऑगस्टला मला कोविड झाला. जवळपास 5 दिवस मी मुंबईच्या हिंदूजा या मोठ्या रुग्णालयात 5 दिवस बेशुद्ध अवस्थेत होते, कोमात गेलेले. कारण कोविडमुळे माझी शुगर 800वर गेली आणि मेंदूला रक्तपुरवठाच होईना. 3 MD डॉक्टर माझ्यावर उपचार करत होते. आणि सद्गुरू अण्णा महाराजांमुळेच मी या गंडांतरातून वाचले, माझे प्राण वाचले. त्याच्यानंतर मला खूप औषधं आली. कोविडनंतर जी कॉम्प्लिकेशन्स होतात ती रोगापेक्षाही म्हणजे भयंकर असतात. त्याच्यावर मी मात केली माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे. आणि तुम्हाला मला विशेष करून सांगा असं वाटतं की माझी 2323 पुस्तकं माझी राजधनू आहे, 7.5 असताना आलेली आहे. आणि आत्ता मार्चमध्ये मला लघुपनवती लागली परत. आणि नवीन माझं पुस्तक 24वे देवी उपासनेवरचं जे अत्यंत धार्मिक मार्गातलं, उपासना मार्गातलं महत्त्वाचं पुस्तक आहे, जे देवी उपासकांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरेल, ते प्रकाशित झालेलं आहे. दत्त महाराजांची तर माझ्यावर कृपा आहेच, त्याच्याबरोबर माझी विहित कर्म मी जीवनात चांगली ठेवल्यामुळे शनी महाराजांची माझ्यावर पूर्ण कृपा आहे. आणि माझा विश्वास आहे की चांगली चांगली पुस्तकं या 3 वर्षाच्या पनवतीच्या काळामध्ये अध्यात्म, उपासना, ज्योतिष, वास्तूवर माझ्याकडून लिहिली जातील आणि ती प्रकाशित होतील. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उपासनेचे आपल्या भारतवर्षामध्ये विविध पंथ आहेत. गणपतीचे उपासक आहेत, विष्णूचे उपासक आहेत, कृष्णाचे उपासक आहेत, शंकराचे उपासक आहेत. त्याचप्रमाणे देवीचेही उपासक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना उपासना कशी करायची देवीची याचं मार्गदर्शन मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि मी वयाच्या 5व्या वर्षापासून उपासना या विषयाचा अगदी सखोल अभ्यास केलेला आहे. कैलासवासी महादेव शास्त्री जोशींनी संपूर्ण उपासना आणि अध्यात्म ह्या विषयावर
मला मार्गदर्शन केलेलं होतं. त्यामुळे 5व्या वर्षी मी बालभागवत वाचलेलं. आईने मला बालभागवताचं पुस्तक 5व्या वर्षी आणून दिलेलं. उपासना मार्गाचा पूर्ण अभ्यास केल्यामुळे या उपासना मार्गाचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने वेगवेगळ्या देवदेवतांचं उपासकांना व्हावं अशी माझी अंतरिम इच्छा पहिल्यापासून आहे. लेखनाची सुद्धा मला लहानपणापासून आवड आहे. मी 20 वर्ष पत्रकार म्हणून अतिशय प्रतितयश पत्रकार म्हणून काम केलेलं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये. त्याच्यानंतर मी राजकारणातही अनेक वर्ष होते. सामाजिक क्षेत्रातही अनेक वर्ष मी काम केलेलं आहे. आणि मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, दत्त संप्रदायही खूप मोठा आहे. दत्ताचे उपासकही खूप या देवदेवतांबरोबर मोठ्या प्रमाणावर आहेत. तर या देवी उपासनेचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आणि कुठलाही अवडंबर आणि खर्च मोठा न करता आपल्या सर्व देवी उपासकांना करता यावं ही माझी आतमधून खूप तीव्र इच्छा होती. आणि मी स्वतः, माझ्या मैत्रिणी आहेत गोरेगावला राहतात, मुंबई आधी तर परेलला राहायच्या, त्यांच्याकडे प्रियांका घारे म्हणून ते ज्वेलरी डिझायनर आहेत. त्यांच्याकडे ऐश्वर्य लक्ष्मीचं स्थान आहे. ऐश्वर्य लक्ष्मी अष्टलक्ष्मींपैकी एक असून भगवान धनदेवता कुबेर हे ऐश्वर्य लक्ष्मीचं उपासक होते. मी जवळजवळ 1.5 तप म्हणजे 18 वर्ष ऐश्वर्य लक्ष्मीची निस्सीम भक्ती, निस्सीम सेवा केलेली आहे. त्याचा परिपाक म्हणून 18 वर्षानंतर एवढं चांगलं उपयुक्त पुस्तक, मार्गदर्शक पुस्तक, उपासनेची गोडी लावणारं पुस्तक मी लिहू शकले. याचं सर्व श्रेय त्या भगवतीला आहे. शरणागत दिनात्र परित्राणपरायणे सर्वसाती हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभयस्थायिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ओम यशः कीर्ती च लक्ष्मी च सदा रक्षतु वैष्णवी गोत्रमिंद्राणि मे रक्षेत पशुन् मे रक्ष चंडिके. ओम ह्रीं सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरी विनाशनम् अचिन्त्य रूपचारिते सर्वशत्रु विमर्दिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण पितृरूपेण छायारूपेण दयारूपेण शांतिरूपेण शुद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आईला माझं वंदन आहे, देवीला माझं वंदन आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते, फक्त मनुष्यानेच नाही तर देवांनीही देवीची भक्ती केलेली होती. दत्त महाराजांनी गिरनारवर हजारो वर्ष उग्र तप त्रिपुर सुंदरीचा केलेला आहे. आणि त्यांच्यासमोर त्यांची माता सती अनुसूया होती. त्यांनी भगवतीला प्रसन्न करून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर गणपती आपली माता गौरीचे भक्त होते. भगवान कुबेराने मी मगाशीच सांगितलं ऐश्वर्य लक्ष्मीची मोठ्या प्रमाणावर भक्ती केलेली. शनिदेवांनी त्यांची माता छाया हिची भक्ती केलेली. या सगळ्या मातांना देवांनीही वंदन केलेलं होतं. अनेक देवदेवतांनी देवीची मोठ्या प्रमाणावर भक्ती केलेली आहे. देवीला प्रसन्न करून घेतलेलं आहे. दानवाने केलेलं आहे, मनुष्यांनी केलेलं आहे, ऋषींनी केलेलं आहे. देवीचा पंथ आणि देवीचा धार्मिक इतिहास हा खूप मोठा आहे, खूप रोमांचकारी आहे, दैदिन्यमान आहे, भक्तिरसपूर्ण आहे. आणि तो प्रत्येकाने श्रवण करावा. त्यांनी तुमच्या अंगात शक्ती येते. देवीला शक्ती म्हटलेलं आहे. तुमचं सगळं भय देवीच्या उपासनेने नष्ट होतं. तुमच्या जीवनात आनंद निर्माण होतो. तुमच्या जीवनामधलं दुःख हळूहळू दूर होतं. संकटातून तुम्हाला देवी मार्ग दाखवते. तुमचं आई म्हणून देवी रक्षण करते. त्याच्यामुळे देवीची उपासना ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. देवी कोणाची आराध्य देवता आहे, देवी कोणाची कुलदेवता आहे, देवी कोणाची आवडती देवता आहे. अशा पद्धतीने देवीची उपासना ही मोठ्या प्रमाणावर भारतात धार्मिक क्षेत्रात उपासना मार्गात आणि जगभरात केली जाते. जगभरात मोठ्या प्रमाणावर नवरात्रोत्सव, आश्विन नवरात्रोत्सव सगळ्यात मोठा तो साजरा केला जातो. आणि 5 मोठे नवरात्रोत्सव आणि एक नारायणाचा
नरसिंह नवरात्र हे मोठ्या प्रमाणावर आपल्या भारताच्या बाहेर संपन्न होतात, साजरे केले जातात। गेल्या 30 ते 35 वर्षात मी वाचन खूप करते, कारण मला लिहायचं असतं त्यामुळे मला वाचन करावं लागतं, धार्मिक वाचन खूप करावं लागतं। मी तो 1995ला त्याच्याही आधी म्हणजे जवळपास 30 वर्षापूर्वी देवीच्या उपासनेवरचं एक पुस्तक मी वाचलं 1995ला, म्हणजे त्याचं 10 वर्ष आधी झालेलं होतं। तर 20 वर्षापूर्वी मी हे वाचलेलं पुस्तक जवळपास 10 वर्ष आधी आलेलं होतं। मी मगाशी आत्ताच तुम्हाला सांगितलं। या पुस्तकामध्ये देवीची काही व्रतं, वेगवेगळ्या देव्यांची माहिती आणि दुर्गा सप्तशतीच्या 1-2 आरत्या आणि 2-3 स्तोत्र एवढंच मला वाचायला मिळालं। आणि ते पुस्तक अनेक वर्षामध्ये संग्रही होतं। म्हणजे बघा परमेश्वराचं नियोजन आणि प्रयोजन कसं असतं। माझ्या मनात सारखं होतं की पुस्तक परिपूर्ण नाहीच आहे, देवीची उपासना कशी करायची ह्याच्याविषयीचं मार्गदर्शन लोकांना झालं पाहिजे। आणि त्याच्यानंतर 20 वर्षाच्या 2005 ते 2015, 2015 ते 2025 20 वर्षानंतर हे पुस्तक लिहिण्याचा मला योग आला म्हणजे माझी कुलदेवता ही गोव्याची महामाया देवी, गोव्याला जो पात्रपा आहे गोवा कारवार बॉर्डरवर, ती महामाया देवीच आहे। आणि मी सांगितलं ऐश्वर्या लक्ष्मीची मी भक्ती केलेली आहे, पार्वतीची भक्ती मी लहानपणापासून शिवाची भक्ती केलेली, दत्तांची केलेली, पार्वतीची भक्ती करण्याचा योग मला मोठ्या प्रमाणावर आलेला आहे। आणि त्याचा परिपाक आहे कुठेतरी ती सेवा माझी रुजू झाली म्हणून मला हे पुस्तक लिहिता आलं। मुख्य म्हणजे पुस्तकात काय काय आहे हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला जसं मुखपृष्ठ दाखवणार आहे। हे देवी उपासना पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे। या मुखपृष्ठावर पहिल्यांदा मी महिषासुर मर्दिनी श्रीदेवीची उपासनाचं नाव लिहिलेलं होतं। त्याच्यानंतर लोकांचं उपासकांचं कन्फ्युजन उगाच वाढेल, त्यांना वाटेल की एका दुर्गेवरच हे पुस्तक आहे, म्हणून मला प्रकाशकांनी सम्राट पेठेंनी सांगितलं की आपण श्रीदेवी उपासना हे धार्मिक प्रकाशन संस्थेचे ते प्रकाशक आहेत असं आपण नाव देऊया। आणि जयेंद्र कांबळे जे माझे आर्टिस्ट आहेत ठाण्याचे, त्यांनी हे मुखपृष्ठ अत्यंत सुंदर बनवलेलं आहे। आणि देवी म्हणजे शक्ती, देवीला बघून तुमच्या अंगात शक्ती आली पाहिजे, भयाचा नाश झाला पाहिजे, एक प्रकारचं तुम्हाला शक्ती संवर्धन झालं पाहिजे, म्हणून दुर्गेने जे महिषासुर मर्दिनीचं रूप घेतलेलं आहे ते रूप ह्याच्यावर मुख्य चित्र म्हणून टाकलेलं आहे। आणि पुस्तकाच्या आतमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे विषय देवी उपासनेवरचे समाविष्ट केलेले आहेत ते ह्या मुखपृष्ठावर सगळे जवळपास आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। माझी मुखपृष्ठ तयार करायची पद्धतच ती आहे, पुस्तकाच्या आतमध्ये काय हे वाचकांना ते पुस्तक घेण्यापूर्वी समजलं पाहिजे। त्याच्यामुळे मुखपृष्ठ आकर्षक बनवण्याचा अधिकाधिक प्रयत्न मी केलेला आहे। आणखीन श्रीदेवी उपासना हे पुस्तक 9 जुलैला अण्णा महाराजांनी इंदोर येथे माझे गुरु आहेत जे, त्यांनी स्वामी प्रपन्नाचार्य हे वैष्णव समाजातले मोठे संत आहेत। त्यांचं विष्णूचं मंदिर आहे, त्यांचा आश्रम आहे आणि राजस्थानला जो नागोलिया म्हणून एक मोठा पंथ आहे, पीठ आहे, त्याचे हे पीठाधीश आहेत आणि जास्ती करून ते कुठे जातही नाहीत। त्यांनी स्वहस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, म्हणजे माझ्या पुस्तकाला गुरूंसोबत एका मोठ्या स्वामींचे संतांचे आशीर्वाद लाभले, हे माझं भाग्य आहे। हे माझं कुठेतरी पूर्वकर्म आणि चांगलं प्रारब्ध आहे की देवी उपासना पुस्तकाला एका विष्णुभक्त संतांनी आशीर्वाद प्रदान केले। पुस्तक ज्या वेळेला मी लिहायला घेतलं त्यावेळेला माझ्या सवयीप्रमाणे आधी त्या पुस्तकाचं प्रारूप मी तयार करते, त्याला डमी असं आपण म्हणतो। तर ती डमी तयार करत असताना मी संपूर्णतः सर्वसामान्य उपासक जो साधी सोपी सरळ
कुठलंही अवलंबन नसलेली, कुठलाही खर्च नसलेली उपासना देवीची कशी करू शकतो आणि त्याच्यासाठी आवश्यक तर कुठले विषय मला पुस्तकात घेता येईल याचा पहिल्यांदा विचार केला आणि त्याप्रमाणे पुस्तकाचं प्रारूप मी तयार केलं। त्याच्यामध्ये नित्य उपासना, विशेष उपासना, देवी पंचायतन, देवीची विविध सोपी स्तोत्र, देवीचे मंत्र, देवीची यंत्र, वेगवेगळ्या देवींचे अवतार, त्यांची रूपं, त्यांची माहिती, देवीची जी 3.5 शक्तिपीठ आहेत कोल्हापूरपासून त्याची माहिती, जगभरात किंवा भारतवर्षात जेवढ्या देव्यांनी अवतार घेतले त्या महत्त्वाच्या देव्यांची माहिती, देवीची 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रातली आहेत त्याची विशेष माहिती, कारण लोक तिथे मोठ्या प्रमाणावर जातात। त्यानंतर देवीची 51 शक्तिपीठं जी भारत आणि भारताच्या बाहेर आहेत त्यांची थोडक्यात माहिती, असे देवीला कुठलं फूल व्हायचं, देवीला दिवा कसा लावायचा, देवीला अभिषेक कुठले कुठले करता येतील, अमावास्येला कुठलं देवीचं पूजन करायचं, पौर्णिमेला कुठलं करायचं, मंगळवार आणि शुक्रवारी कुठलं करायचं, अष्टमीला, पौर्णिमेला, पंचमीला, नवमीला देवीचं कसं तुम्हाला पूजन करता येईल। त्याच्यानंतर देवीला कुठली सामुग्री आवडते जी तिला आपण अर्पण करू शकतो, देवीला कुठली फुलं आवडतात, कुठलं कुंकुमार्चन कसं करायचं, श्रीयंत्र हे देवीचं अत्यंत आवडतं यंत्र आहे, श्रीयंत्राचं पूजन कसं करायचं। त्यानंतर आपल्या ज्योतिषशास्त्राच्या 12 राशी सांगितलेल्या आहेत, त्या 12 राशी आणि 27 नक्षत्रांसाठी देवीची बलशाली उपासना कुठली आहे या सगळ्याचं सविस्तर, संपूर्ण आणि साधं सोपं मार्गदर्शन या देवी उपासना या पुस्तकात मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या चित्रांचा समावेश केलेला आहे, वेगवेगळे जे पुस्तकातले विषय आहेत त्याला अनुरूप, म्हणजे कुंकुमार्चन असेल तर देवीला कुंकुमार्चन करतानाचा फोटो, अभिषेक असेल देवीला अभिषेकाचा फोटो, त्याच्यानंतर देवी पंचायतन असेल तर देवी पंचायतनाचं चित्र, तुम्हाला देवीला कुठली कुठली फुलं अर्पण करायची, कुठली खाद्य सामुग्री, नैवेद्याचं देवीचं पान कसं असावं ह्याची माहिती, चित्र ठिकठिकाणी मी दिलेली आहे। मी तुम्हाला सांगते, माझं दत्त उपासना मार्गातलं दत्त उपासना पुस्तक धार्मिक प्रकाशन संस्थेने 2018ला जेव्हा प्रकाशित केलं तेव्हा एका अन्य प्रकाशकाने मला पुस्तक बघून सांगितलं, तुझं हे पुस्तक चालणार नाही, ह्याच्यात खूप चित्र आहे। मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेला। एक तर मला पुस्तकाचं, म्हणजे मी पत्रकार होते पण पुस्तक लेखन आणि पुस्तकाचं वितरण कसं होतं, त्याच्यानंतर ते विक्रेत्यांकडे कसं होतं, लोकांपर्यंत कसं पोचवायचं मला काहीच माहिती नव्हतं। आणखीन मी मुळात पत्रकार आहे, लेआउट डिझाईन, ज्याला पुस्तकाचं किंवा वर्तमानपत्रात त्याचं प्रारूप, त्याच्यावर कुठली कुठली चित्र घ्यायची, काय घ्यायचं, कुठले विषय कसे समाविष्ट करायचे याची पूर्ण पत्रकार असल्यामुळे मला माहिती आणि प्रशिक्षण हे दोन्ही मी घेतलेलं असल्यामुळे पुस्तकांमध्ये लेआउट ज्याला म्हणतात तो असलाच पाहिजे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत। त्याच्यात वेगवेगळी चित्र असली पाहिजेत, पुरेशी व्हाईट स्पेस म्हणजे पांढरा भाग असला पाहिजे, म्हणजे लोकांच्या डोळ्यांना आराम मिळतो। किचमीट असेल त्या पुस्तकामध्ये तर पुस्तक वाचायला लोकांना आवडत नाही। आणि वेगवेगळे जर विषय असतील वेगवेगळे दिलेले तर कसं असतं, पुस्तक काय एकदम वाचता नाही आहे, लोकांना जसा वेळ असेल, नोकरी, त्यांचा व्यवसाय, रोजगार, व्यापार ते सांभाळून ते वाचन करत असतं। त्याच्यामुळे एखादा टॉपिक वाचला, संपला, दुसऱ्या दिवशी दुसरा वाचता येईल अशा प्रकारे पुस्तकाची रचना मी केलेली आहे। म्हणजे देवीचा उपासनेचं आध्यात्मिक शंका समाधान, ते आध्यात्मिक शंका समाधान हा टॉपिक तुम्ही वाचल्यानंतर देवीला कसं कुंकुमार्चन करायचं, देवीला कशी फुलं व्हायची, कुठल्या वारी देवीची उपासना करायची, देवीला कुठल्या वस्तू अर्पण करून द्या, हा भाग वाचल्यानंतर तो संपला। दुसऱ्या दिवशी तुम्ही देवी पंचायतन हा भाग किंवा अजून 2 दिवसांनी वाचू शकता। अशा पद्धतीने मी टॉपिक्स ठेवलेले आहेत, पुस्तकात गिचमीट कुठेही केलेली नाही। पुस्तक लिहिताना लेखकांनी वाचकांचा विचार करायचा असतो, स्वतःला कसं सुलभ जाईल हा विचार करायचा नसतो। मी प्रत्येक पुस्तक लिहिताना हा विचार केलेला आहे। त्यामुळे देवीची जी सरळ उपासना आहे जी तुम्हाला सहजगत्या करता येईल आणि दररोज केली नाही तरी चालेल अशा प्रकारे विभागून मी ती दिलेली आहे, जेणेकरून
जे देवीचे उपासक आहेत त्यांना कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही, त्यांना नकोसं वाटणार नाही आणि आवडीने ते देवीची उपासना करू शकतील. आणि सोप्यात सोपी स्तोत्र, मंत्र, यंत्र मी याच्यामध्ये घेतलेली आहे. काय आहे, देवीची खूप स्तोत्र आहेत, पण ती लोकांना वाचता आली पाहिजे, त्याची उच्चारणं त्यांना करता आली पाहिजे ना. त्यांना वाचताच आली नाही तर ती देऊन उपयोग काय. तर त्यामुळे मी स्तोत्र निवडलेली आहे 19-20, कदाचित 1-2 जास्ती असतील, आणि त्या पद्धतीने ती दिलेली आहे. ती कशी वाचायची, उपासना करताना कधी वाचायची, किती कालावधी ती वाचायची, त्याचं संपूर्ण मंत्रांचं पण तसंच, यंत्रांचं सुद्धा तसंच, अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा संपूर्ण प्रयत्न मी केलेला आहे. आणि देवी भगवतीचं, ऐश्वर्यलक्ष्मीचं, त्या बगला महालक्ष्मीचं, पार्वतीचं वरदान मला असल्यामुळे मला खूप मेहनत पडली, पण एक उत्तम देवी उपासनेवरचं पुस्तक मला वाचकांसमोर धार्मिक प्रकाशन संस्थेमुळे आणता आलं, हे माझं सौभाग्य असं मी समजते. या पुस्तकामध्ये देवीची विविध रूपं, त्या रूपांनी केलेले चमत्कार, त्या रूपांची उपासना, त्या रूपांचं महत्त्व, देवीचे विविध पंथ, देवीचा रोमांचकारी इतिहास, दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय ऋषींनी 700 श्लोक देवीचे समाविष्ट असणारा एक बलशाली ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कसा वाचायचा, देवी उपासकांनी तो वाचलाच पाहिजे. त्याची माहिती, दुर्गा सप्तशतीमधले महत्त्वाचे मंत्र, या सगळ्याचा समावेश करण्याचा अल्पसा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला मी सांगते, देवीला आपण आई म्हणतो. ज्या वेळेला महिषासुराने स्वर्ग पृथ्वीला वेढा घालून देवांना बंदी केलेलं होतं आणि सगळ्यांना तो आपल्या सैन्याचाही ठार मारत सुटलेला, त्याच्या वेळेला देवांच्या समोर प्रश्न पडला की आता काय करायचं, कसं या राक्षसाला चितपट करायचं. तेव्हा देवीला शरण गेले आणि देवीने महिषासुरमर्दिनी तिला म्हणतात, ते महिषासुरमर्दिनीचं रूप घेतलं. ही अष्टभुजाधारी देवी वेगवेगळ्या रूपामध्ये समोर येणाऱ्या महिषासुराशी लढत होती. कधी हा महिषासुर बहुरूपी होता, कधी हा हत्तीचं रूप घेऊन येत होता, कधी कुठल्या प्राण्याचं रूप, शेवटी तो रेड्याचं रूप घेऊन. आणि देवीनी त्याच्याशी निकराने युद्ध केलं. देवी अंतिम घाव त्याच्यावर घालून त्याला ठार करणार एवढ्या त्याने देवीला हाक मारली, आई. आई अशी हाक मारल्यानंतर शेवटी ती आईच होती देवी. तिचं मन रवलं, तिने त्याला म्हटलं बाळा म्हणून त्याला हाक मारली, आणि तुला काय आशीर्वाद पाहिजे. ते लोक माझं तुझ्या नावाबरोबर स्मरण करतील असं त्याने आशीर्वाद मागितला. म्हणून महिषासुराला जिने ठार केलं, मर्दन केलं महिषासुराचं, ती महिषासुरमर्दिनी दुर्गा माता. दुर्गेचं महत्त्वाचं रूप आहे जे मी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हणजे कव्हर पेजवर घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, दिवाळीच्या वेळेला आपण कारेटी फोडतो, ती या महिषासुराचं स्मरण म्हणून आपण फोडत असतो. म्हणजे बघा, देवीची सेवा ही अहंकारिक आहे, देवी लगेच पावत नाही. देवीची सेवा आहे ही अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतो, सहज गतीने होणारी नाही. देवी लवकर पावत नाही. देवीला पावन करण्यासाठी, देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तिची खूप सेवा करावी लागते. देवीची प्रत्येक रूप बलशाली आहे. देवीने बगलामुखीचं जर रूप घेतलं, बगलामुखीचं खरं चित्र कसं आहे तर शत्रूची जीभ तिने हातात घेतलेली आहे. शत्रूंचा नाश करते ती बगलामुखी, सगळ्या अरिष्टांचा नाश करते ती दुर्गा. दुर्गेचं तिने देवीने रूप घेतलं. महिषासुरमर्दिनीने राक्षसांचा निपात केला. कालीमातेचं चंडमुंडांचा विनाश, चंडमुंडा राक्षसांना ठार करण्यासाठी तिने कालीमातेचं रूप घेतलं. त्यांना ठार केल्यानंतर देवी प्रशुद्ध झालेली त्यांच्या रक्ताने हाक माकल्यावर सैरा वैरा देवी सगळीकडे कालीमाता धावत होती. जो समोर येईल त्याला ती ठार मारत होती. ती एकदम बेफाम झालेली. अशा वेळेला शंकर बाल रूपाने तिच्या पायाखाली आले आणि तिने उचललेला पाय हा वरतीच अलगट ठेवला आणि आपली जीभ बाहेर काढली. ती कालीमाता.
अशा वेगवेगळ्या रूपात सरस्वती देवीच्या रूपामध्ये तिने बुद्धी, त्याच्यानंतर तुमचा विद्याभ्यास ह्याचा पुरस्कार केला. वेगवेगळी रूपं घेऊन पार्वतीने आपल्या पतीवर कसं प्रेम करायचं हे तुम्हाला शिकवलं. जेव्हा शिवोपासना पुस्तक मी लिहिलं तेव्हा पार्वतीचा मी खूप अभ्यास केला. तुम्हाला म्हणतं पार्वती देवीवर मी रात्र बसून लिहिलेलं आहे आणि मी पहिल्यापासून पार्वतीची उपासना केली. बघा आता हल्लीच्या तरुण मुली करीना कपूरचं चरित्र बघतात, करिश्मा कपूरचं चरित्र बघतात, दीपिका पदुकोणचं चरित्र बघतात. त्यापेक्षा त्यांनी देवीचं चरित्र वाचावं, पार्वतीचं चरित्र वाचावं. आपल्या पतीवर कसं प्रेम करायचं पती मिळवण्यासाठी. शंकराला भोलेनाथ म्हणतात, पण पार्वती ह्या रूपामध्ये शंकराला मिळवण्यासाठी जी उपासना, उग्रतप, आराधना देवी पार्वतीने केलेली आहे ती ना भूतो ना भविष्यती आहे. तिने हरतालिकेचं व्रत केलं, जन्मजन्मी मला हाच पती पाहिजे, आपल्या सखीबरोबर केलं. पहा, सती दक्ष प्रजापतीची कन्या सती, तिने जेव्हा शंकराशी विवाह केला आणि जेव्हा दक्षाने त्यांना जो मोठा हवनकुंड केला, जो मोठा यज्ञ केला त्यात भाग दिला नाही, सतीने उडी मारली हवनकुंडामध्ये. त्यावेळेला शंकर ते आले, शंकरांनी जटा उपटली, जटेतून वीरभद्र आला. वीरभद्रनी सगळ्या हवन कुंडाचा आणि त्या परिसराचं नासधूस करायला सुरुवात केली. शंकर आक्रोश करत होते की सती गेली. त्यांच्याबरोबर नंदिकेश किंवा नंदी ज्याला म्हणतात, जो मानसपुत्र शंकराचा, जो मानसपुत्र पार्वतीचा, तोही आक्रोश करत होता. सगळे गण आक्रोश करत होते. हा देह सतीचा शंकर सोडतच नव्हता, एवढं त्यांचं त्यांच्या पत्नीवर प्रेम होतं. आणि सगळे देव घाबरले, आता गती कशी मिळणार. सतीला गती मिळणारच नाही, कारण देहाला अग्नी दिला गेला पाहिजे, देहाची विल्हेवाट लागली पाहिजे. मग सगळे विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं. सतीदेवी ही शंकरांच्या मांडीवर होती. त्या देहाचे सुदर्शन चक्रामुळे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे जिथे जिथे पडले तिथे 51 देवीची शक्तिपीठं निर्माण झाली. आणि जिथे योनीचा भाग पडला तिथे कामाख्या देवी गुवाहाटीला प्रसिद्ध आहे, तिचं शक्तिपीठ निर्माण झालं. अशा पद्धतीने सतीने शंकरासाठी देह ठेवला. त्याच्या पुढच्याही जन्मी दक्ष प्रजापतीच्या पोटी तिने जन्म घेतला, शाळुंखा म्हणून. ही शाळुंखा म्हणजे जे तुम्ही शिवलिंग बघता त्याचा खालचा जो गोल भाग असतो तो शंखासारखा असतो, म्हणून हिला सुवर्ण शंखिणी म्हणतात. ही शक्ती, ही पार्वतीचं एक रूप. ही जी शाळुंखा आहे तिने शंकराला वरलं. शिवलिंगात बघा, लिंगाबरोबर ही शाळुंखाही असते. त्याच्यानंतर हिमावत राजा आणि हिमालयाच्या परिसरात होता हिमावत राजा आणि नैनावती देवीच्या पोटी ह्या पार्वतीने जन्म घेतला. आणि पर्वतराजाची कन्या म्हणून हिला पार्वती असं म्हणतात. आणि मोठमोठ्या पर्वतांवर उग्र तप करायची प्रथा पार्वतीने सुरू केली. शंकरासाठी उग्र तप तिने केले. शंकरा तिला कधीच सहज मिळालं नाही. कुठल्याच जन्मी कुठल्याच रूपात तिला उग्र तपश्चर्याच करावी लागली. त्याच्यानंतर शंकराला मिळवण्यासाठी कन्याकुमारी म्हणून ती युगे उभी राहिली आणि शंकराला त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये तिने प्राप्त केलं. बघा, पार्वतीने जे शंकरावर प्रेम केलं ह्याच्यात त्यागाची झालर आहे. त्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि कुमारिकेने पार्वतीचं चरित्र वाचायलाच पाहिजे असं मला वाटतं. एक जे पार्वतीचं रूप आहे त्याच्यामध्ये गोडवा आहे. गौरीचा अभ्यास केला पाहिजे, गौरी पद्धत वाचलं पाहिजे. ही गणपतीची माता होती, तुमची मातृत्व भावना आहे ती अधिक वृद्धिगत होईल. अनुसूयेचं तुम्ही वाचन केलं पाहिजे. अभ्यास जी दत्तांची माता होती ती एक साध्वी होती. त्यांनी तुमच्या मनामध्ये जे सात्विक विचार आहेत त्यांची वृद्धी होईल. छायाने त्याग केलेला आहे शनीची माता. त्या छायाचं तुम्ही सगळं अभ्यास केला पाहिजे. देव्यांचा अभ्यास स्त्रियांनी जास्ती करून केला पाहिजे. त्यांनी शक्ती संवर्धन होईल. तुम्हाला कुटुंबाचं शेवटी गाडा सगळ्या एका सेल हाकायचा असतो आणि तो हाकण्यासाठी तिला एका शक्तीची, एका ऊर्जेची
एका सात्विकतेची, एका मायेची गरज असते आणि देवीच्या उपासनेतून हे सारं तुम्हाला प्राप्त होत असतं, होऊ शकतं. सगळ्यांनीच देवीची उपासना केली पाहिजे. स्त्रियांनी काय, पुरुषांनी, अबालवृद्धांनी सगळ्यांनी देवीची उपासना करणं आवश्यक आहे. पुस्तकातून साध्या सोप्या पद्धतीने आणि वेगवेगळे विषय देवी उपासनेशी संबंधित ह्याच्यामध्ये मी दिलेले आहे. कुठलंही ह्याच्यामध्ये मी परत तुम्हाला सांगते अवडंबर नाही. त्यामुळे पुस्तकाची पानं जवळपास 312 ते 313 आहेत आणि पुस्तक फक्त 200 रुपयाला ठेवलेलं आहे. पुस्तकाची किंमत कधीच माझ्या जास्ती नसते. पानं जास्ती असतात, माहिती जास्ती असते, ज्ञान जास्ती असतं, उपासनेचे विषय जास्ती असतात, परंतु त्याची किंमत असते ती कमी असते. आणि धार्मिक प्रकाशन संस्था ही अत्यंत नावाजलेली आणि चांगली संस्था आहे, जी अतिशय उत्तम माझ्या पुस्तकाचं, देवी उपासना पुस्तकाचं त्यांनी प्रिंटिंग केलेलं आहे. बाइंडिंग उत्तम आहे. पुस्तक वर्षानुवर्ष खिळखिळं होणार नाही. त्यांच्यासाठी उत्तम कागद वापरलेला आहे. त्याबद्दल रवींद्र पेठे, सम्राट पेठे आणि संपूर्ण पुस्तकांचं ज्यांनी माझं प्रूफ रिडिंग केलं त्या संस्कृत पंडिता, त्यांच्या सुनबाई आहेत रवींद्र पेठे, त्यांच्या प्राची पेठे यांचे मी खूप आभार मानते की उत्तम पुस्तक माझं त्यांनी हे काढलं आणि मला ते वेळेत त्यांनी तयार करून दिलं की अण्णा महाराजांकडे मला ते प्रकाशित करता आलं गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर. जयेंद्र कांबळे नेहमी माझं मुखपृष्ठ तयार करतात. ठाण्याचे आर्टिस्ट, माझ्याबरोबर त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये कामं केलेली आहेत. त्यांनी उत्तम बनवलेलं आहे. आणि ऑलरेज एंटरप्राइजेस जे मुंबईला माहीमला आहे त्याचं सचिन पोकळे आणि अतुल जोशी आणि त्यांचा बाकीचा जो कर्मचारी वृंद आहे त्यांनी DTP पुस्तकाचं, त्याच्यानंतर लेआउट, मांडणी आणि सजावट झाला आपण ती पुस्तकाची उत्तम केलेली आहे. आणि एक चांगल्यात चांगलं पुस्तक देवी उपासनेची माहिती देणारं. देवीची उपासना तुम्ही कशी करायची, कुलदेवीची उपासना तुम्ही कशी करायची, त्याच्यानंतर देवीला प्रसन्न होण्यासाठी कुठले पदार्थ, कुठली फुलं, कुठली सामुग्री तुम्ही अर्पण करू शकता, देवीची हवनं कशी करायची, देवीची वेगवेगळे व्रतं आहेत. त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचं व्रत आहे. लक्ष्मीपूजनाची माहिती आहे. गौरीचं व्रत आहे, हरतालिकेचं व्रत आहे, अशा देवीच्या शीतलाष्टमीचं व्रत आहे. वेगवेगळ्या देवीच्या साध्या सोप्या व्रतांची माहिती मी दिलेली आहे, जी सहजगत्या तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जोगती म्हणजे काय, जी देवीची मूर्ती किंवा देवीची फोटो घेऊन जोगवा मागत असते, देवीचा गोंधळ, देवीचं कुंकुमार्चन, कुमारिका पूजन, त्याच्यानंतर देवीची ओढभरणी म्हणजे ओटी कशी भरायची आणि ती का भरायची, त्यांनी आपलं अनाथ चक्र असतं ते स्त्रियांचं जागृत होतं. अशा वेगवेगळ्या विषयांची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती. गरबा नृत्य हे दुर्गेला अत्यंत आवडतं. हे गरबा नृत्य कशाला करायचं, का करायचं, नवरात्रीलाच का करायचं, नवरात्र उत्सव, मालाबंद म्हणजे देवीला वेगवेगळ्या आपण 9 दिवस माळा अर्पण करतो. दीपदान, देवीला दीपदान कसं करायचं, देवीचं चढते आणि उतरते दीप कसे लावायचे, या सगळ्याची आणि वेगवेगळ्या तिथींना देवीची, वारांना उपासना कशी करायची याची संपूर्ण माहिती साध्या सोप्या भाषेत मी पुस्तकात दिलेली आहे. तुम्हाला नक्की पुस्तक आवडेल माझी खात्री आहे. ते तुमच्या आणि पुस्तक स्वस्त आहे, उपयुक्त आहे, तुम्हाला ज्ञानदान करणार आहे, उपासनेचा देवीचा मार्ग दाखवणार आहे. त्यामुळे ते तुम्ही संग्रही ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे गुरु आहेत सद्गुरू अण्णा महाराज, त्यांच्या ज्या भार्या आहेत म्हणजे आमच्या गुरुमाता मंजू माताजी या देवीच्या आणि कृष्णाच्या भक्त आहेत. आणि जिथे जिथे दत्त आहे तिथे तिथे देवी आहे. बघा तुम्ही दत्ताची स्थानं बघा. आपलं नरसोबाच्या वाडीच्या जवळ कोल्हापूरचं मंदिर आहे, गाणगापूरच्या जवळही आहे. अक्कलकोट स्वामींचं जो महत्त्वाचं अक्कलकोट क्षेत्र आहे तिथं तुळजापूरची माता आहे. त्याला अनुलक्षून 64 योगिनींसहित दत्ताची मूर्ती बसलेली त्यांनी इंदोरच्या दत्त शक्तिपीठात स्थापन केलेली आहे. आणि देवीची जी 3.5 शक्तिपीठं आहेत महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर वगैरे जी, त्याची त्यांनी तिथे स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे पुस्तक तिथे प्रकाशित झाला हा मला गुरूंचा, माझ्या सद्गुरूंचा, अण्णा महाराजांचा वेळेला मोठा आशीर्वाद आहे. आणि मोठमोठ्या लेखकांनी, साहित्यिकांनी पुस्तकाचं अनेक ठिकाणी परीक्षण
चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाशिकचे जे मोठे ज्योतिष शिक्षक, लेखक आणि साहित्यिक आहेत ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे यांनी ते मला माझ्या आशीर्वाद महर्षी आहेत, त्यांनी अनेक ठिकाणी पुस्तकाचं परीक्षण दिलेलं आहे. ते परीक्षण वाचून लोकांचे मला फोन आलेले आहेत, संपर्क साधलेला आहे, लोकांनी पुस्तकं घेतली आहेत. त्यांचंही विशेषत्वाने मी आभार मानते. माझ्या प्रकाशकांचे, लेआउट डिझायनरचे, माझ्या मुख्यतः वाचकांची, ज्यांनी माझ्या 23च्या 23 पुस्तकांवर प्रेम केलेलं आहे, या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि तुम्हाला सगळ्यांना देवीचा आशीर्वाद प्राप्त हो, देवीचं बळ तुम्हाला प्राप्त हो, देवीची शक्तीचं कवच तुम्हाला मिळावं, ही सदिच्छा इथं मी व्यक्त करते. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तो तुम्ही लाईक करा. आणि पुस्तक विकत घेतल्यानंतर जर तुम्हाला कसं वाटलं हे मला तुम्ही निश्चित कळवा, मला फार आनंद होईल. आणि तुम्हाला माझ्या देवी उपासनेवरच्या लेखनाने जर का मार्गदर्शन लाभलं आणि देवी तुम्हाला प्रसन्न झाली तर मला खूप आनंद होईल. श्री गुरुदेव दत्त, जय भगवती. नमस्कार.